मी तेव्हापासून फिरतोय, मला एक गोष्ट तीव्रतेने जाणवली, लोकांच्यात प्रचंड नाराजी आहे की विद्यमान आमदारांनी पदवीधरांसाठी म्हणून ठोस कुठलंही काम केलेलं दिसत नाही आहे आणि हीच लोकांची मोठी नाराजी आहे. कसं आहे, पदवीधर मतदारसंघातल्या आमदाराने रस्ता केला, साकव केला, एक कॉम्प्युटर भेट दिली. मला वाटतं ही कामं करूच नयेत असं नाही, पण ही अपेक्षित नाही आहे. कारण स्थानिक आमदार आहेत ना, त्यांचं ते कामच आहे, त्यांचा मतदारसंघ त्याच्यावर लक्ष देणं आहे. या आमदाराचं काम असं मला वाटतं हे फक्त स्पेसिफिक काम आहे, पदवीधरांसाठी काम आहे, बेकारांसाठी काम आहे, शिक्षण क्षेत्रावर लक्ष ठेवणं, शिक्षकांचे प्रश्न सोडवणं आणि त्याच्यासाठी चळवळ उभारून काम करणं हे मला वाटतं या आमदारांचं काम आहे. आणि म्हणून मी त्याला राजकारण विरहित हा जो सारखा शब्द वापरतो आहे तो म्हणून वापरतो. नाही, मला असं काय खरंच काय वाटत नाही. आता ही निवडणूक आहे, माझ्या अंदाजाने 2 पक्षांमधली ही निवडणूक थेट निवडणूक होईल, थेट निवडणूक होईल. एक म्हणजे एक पक्ष असा आहे जो सरळ जाहीरपणाने म्हणतो आहे की जुनी पेन्शन योजना आम्ही राबवणार नाही, अशा पक्षाचा एक उमेदवार आहे. आणि एक समोर उमेदवार असा आहे की जुनी पेन्शन योजना राबवण्यासाठी आग्रहाने आम्ही भूमिका घेऊ, हा आमचा पक्ष आहे. ते पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत असं तुम्ही म्हणता, मी फक्त म्हणतो ते आमदार आहेत, ते आमदार आहेत, पदवीधरांचे आमदार ते नाही आहेत. तसं त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही आहे. ते त्यांना कळेल, या 26 तारखेला त्यांना हे कळेल. माझा विश्वास आहे की मतदारच ते उत्तर देतील की तुम्ही फक्त आमदार म्हणून 12 वर्ष राहिलात, आमच्यासाठी तुम्ही आमचं नेतृत्व केलं नाहीत. हे त्यांना 26 तारखेला उत्तर मिळेल याचा मला विश्वास आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.